जळगावमध्ये लाडक्या बहिणी सरकारवर नाराज झाल्या। 2 महिन्यांचे पैसे जमा करण्याचं आश्वासन देत केवळ एकाच महिन्याचे पैसे जमा झाल्याचा आरोप महिलांनी केला। तसंच निवडणुकीपूर्वी 2100 रुपये देण्याचं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप महिलांनी केला। या महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। काय सांगणार, लाडक्या बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळालेले आहेत का आणि काय मागणी होती? बोला ना। शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं आपल्याला, तर लाडकी बहीणच्या आम्ही योजना चालू केले। पहिले अगोदर त्यांनी 1500 रुपये दिले, नंतर त्यांनी सांगितलं आम्ही 2100 रुपये देऊ निवडणूक झाल्यावर। त्यांनी 2100 रुपये नाही दिलेले आम्हाला, पण आता फेब्रुवारी मार्च महिन्यात सांगितलं ते आम्ही एकदम तुम्हाला 3000 टाकू। 3000 तर काही टाकले नाही, 1500 रुपये टाकले। त्यांनी फक्त आश्वासन दिलं आपल्याला आणि आपलं खोटं आश्वासन देऊन आपल्याला त्यांनी महिलांची दिशाभूल केली आणि सरकार या विषयावर आमच्यावर चेष्टा घेत आहे, मजा घेते गरीब लोकांची। हे आम्हाला समजत नाही काय करावं लागेल। मला 1500चा मेसेज आलेला आहे, बघा तुम्ही बघू शकता। कितीचं सांगितलं होतं सरकारने 2100 सांगितलं होतं, पण त्यांनी 2100 न टाकता त्यांनी 1500 टाकले फक्त। वाल्मिक जोशी, झे मीडिया, जळगाव।